महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी आणि हा सामना सुद्धा चुरशीचा होईल त्यात काही शंका नाही कारण दुसऱ्या फेरीत आपण हा पहिला सामना इथे मात्र पाहणार आहोत जय बजरंग भावाले ए विरुद्ध भावेश किरवली। गुरुनाथ के पास स्ट्राइक, काशीनाथ गरत नॉन स्ट्राइकर से इन पर। काशीनाथ ने अच्छी बैटिंग की थी पहले मैच में, एक छोर संभाल कर खड़े रहे थे और आखिर में जब 2 गेंदों पर 3 रन चाहिए थे पिंटू ने आकर चौका लगाया और मैच जिताया। काफी रोमांचक मैच वो भी रहा था किरौली टीम का। बावली टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन किया पहले मैच में। पहला ओवर लेकर अनंता के ने पहले मैच के हीरो ऑन द राइज खेलने की कोशिश, मिस टाइम कर बैठे और आसान सा कैच ड्रॉप। गुरुनाथ को मिला है जीवन दान। बल्लेबाज तो रन भी नहीं लेना चाह रहे थे, निराश हो गए थे, उनको लगा कि उनका काम तमाम हो गया है, लेकिन किस्मत का सहारा मिला। फील्डर से गलती हुई शॉर्ट कवर पॉइंट की तरफ और पहली गेंद पर सनसनीखेज शुरुआत इस मुकाबले की। पहली गेंद पर 1 रन। अगदी सहसोपा झेल होता आणि गुरुंना सुद्धा वाटलं होतं की हा झेल आता मात्र नक्कीच तिथे टिपला जाईल कारण त्यांनी नक्कीच पुढे प्रशंसा सोडली होती परंतु ज्यावेळी झेल ड्रॉप झाला त्यानंतर मात्र एक धाव पूर्ण केली, कुठेतरी दुखापत झाली आहे हाताला। तर आपण मैदानाच्या आतमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करायची आहे। मित्रांनो आपण अनुभवतोय ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफी 2020। आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील आपण पाहतो या दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आणि भावेश किरवली संघाने या मॅच मध्ये नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे। एक धाडसी निर्णय या ठिकाणी कॅप्टनचा आपल्याला पाहायला मिळतोय। तर पाहू किती धावांचा डोंगर इथे मात्र प्रतिस्पर्धी संघासमोर उभा केला जातोय। अनंता पॉवर प्लेचा पलिष्ठ हातात तर पहिल्याच चेंडूवर इथे मात्र सफलता प्राप्त झाली असती परंतु नक्कीच शतरक्षणे मात्र त्याला साथ दिली नाही। कव्हर पॉइंटच्या दिशेने पुन्हा एकदा सज्ज होते लॉंग ड्राईव्हच्या साइडने ओव्हर द विकेटने। इथे मात्र स्लोअर चेंडू होता, चेंडूमध्ये वेग कमी केला आणि नक्कीच फलंदाज कुठेतरी दुविधापणामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। सिंगल इथे या दुसऱ्या चेंडूवर सुद्धा दोन्ही फलंदाज आपापले स्वतःचे अकाउंट इथे मात्र ओपन करत असताना धावसंख्या हलूच पुढे सरकते या पिन बाद 2। पहले मैच की यदि हम बात करें तो गुरुनाथ ने मात्र 5 रन बनाए थे। इस मैच में मौका मिला है उनको, पहली गेंद पर कैच छूटा है, उसका फायदा उठाने की कोशिश करनी होगी। बेहतरीन गेंद, अपील और आउट, लेग बिफोर। बहुत ही शानदार गेंदबाजी अनंता केने द्वारा। कहीं ना कहीं ये स्ट्रोक घातक साबित हो ही रहा है गुरुनाथ के लिए। पहले मैच में भी आपको याद होगा थोड़ा सा शफल किया उन्होंने और फिर फ्लिक लगाने की कोशिश की, बोल्ड आउट हुए थे। इस बार विकेटों के सामने पाए गए, लगभग यॉर्कर लेंथ गेंद थी, विकेट टू विकेट गेंद थी और पूरी तरह से चूक गए गुरुनाथ। कौतुक करावं लागले आनंदाचं कारण आतापर्यंत 3 चेंडू अजय या लीगल पाहायला मिळाले परंतु तिन्ही चेंडू मध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं। काय गोलंदाजी पाहायला मिळते, दांडगा अनुभव काय आहे ते नक्कीच आपल्याला आनंदाकडनं पाहायला मिळतोय आणि लागणारा पहिला झटका या ठिकाणी भावेशपूर किरवली संघाला गुरुनाथच्या रूपाने जास्त मोठे इनिंग्स मात्र खेळू शकला नाही। जीवनदान मिळाला होता असं वाटलं होतं की नक्कीच जीवनदानाचा या ठिकाणी फायदा उचलेल परंतु आपल्या संघाला फक्त एका धावेचं योगदान देऊन मात्र केलं परततोय। 1 डाऊनला येतोय नवीन फलंदाज नितीन बजागे। पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर विनिंग शॉट चौकार या फलंदाज बॅटमध्ये नक्कीच आपण पाहिला होता परंतु या ठिकाणी मात्र त्याला 1 डाऊनला प्रमोट केलं आहे। एक वेगळं या ठिकाणी रणनीति पाहायला मिळते भावेशपूर किरवली संघाकडनं। अनंत बहुत ही खतरनाक गेंदबाजी कर रहे हैं, बीच बीच में तेज डालते हैं। इस बार धीमी गेंद लेकिन नियंत्रणहीन, बहुत अच्छा शॉट पॉइंट के ऊपर से निकाल दिया है नितिन ने। 4 रन। इस बार धीमी थैंक यू डीजे। अनंता का कुल मिलाकर तीसरा ओवर है इस टूर्नामेंट में। पहले मैच में 2 ओवर में 11 रन देकर 1 विकेट लिया था और मुझे लगता है जोर गेंद है उनकी। पहले मैच में भी धीमी गति की बहुत अच्छी गेंदें डाली थी, नियंत्रण अच्छा रहा था, लेकिन इस बार फुल टॉस और उसका फायदा उठाया नितिन ने। आता मात्र थोडंसं वेगवान चेंडू पाहायला आपल्याला, काय गोलंदाजी इथे मात्र पाहतोय आपण परंतु फलंदाज सुद्धा कौतुक करावं लागेल त्यानं खराब चेंडूचा चांगला समाचार घेत आहेत आणि चांगल्या चेंडूला मात्र या ठिकाणी सन्मान देत आहेत। अशा प्रकारचा खेळ या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय। एक विकेट सुद्धा या षटकामध्ये प्राप्त केला, धावसंख्या स्थिर आपण पाहतोय, 1 गडी बाद 6। पहिल्या पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी आपण अनुभवतोय। अनंत पुन्हा एकदा
आता मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळतो. या ज्याप्रमाणे शॉर्ट सिलेक्शन करायचं होतं ते वेल सुद्धा मात्र फलंदाजाला अजय प्राप्त झाला नाही. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेकीचं कौल प्राप्त केल्यानंतर फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी स्वीकारताना आपण पाहतो धावफलकार फक्त धावा 6. देखिए योगेश, क्रिकेट का खेल ऐसा है, इसमें वही बल्लेबाज अच्छा माना जाता है जो कंडीशंस को देखते हुए बल्लेबाजी करे, विकेट को समझकर, खुद की टीम की गेंदबाजी की ताकत को देखते हुए और विपक्षी टीम की गेंदबाजी की ताकत को समझकर बैटिंग करता है, वही अच्छा बल्लेबाज होता है. अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में हम कई बार देखते हैं जब बल्लेबाज थोड़ा धीमा खेलते हैं, दर्शकों को लगता है कि ये क्या चल रहा है, इतना धीमा क्यों खेल रहे हैं. 50 ओवर में 250-60 ही रन बनते हैं, लेकिन बाद में वही टीम जीतती है. तो वो चीज महत्वपूर्ण है क्योंकि वो बल्लेबाजों को पता चलता है, जब बल्लेबाज अच्छा बल्लेबाज होता है वो समझ जाता है कि इस विकेट पर बहुत अधिक शॉट्स नहीं खेले जा सकते. वैसे टेनिस बॉल क्रिकेट में भी होता है. मुझे लगता है यहाँ पर वो चीज लागू हो सकती है. कैलकुलेटिव क्रिकेट खेलना ज्यादा महत्वपूर्ण है, चाहे आप बॉलर हो या बल्लेबाज. खासतौर पर बल्लेबाजों के लिए बात लागू होती है. आपको 5 ओवर का खेल है तो उसमें कितने रन्स आपके अच्छे रन्स हो सकते हैं ये आपको खुद को पता होना चाहिए. बाहर कौन क्या सोच रहा है ये ज्यादा महत्वपूर्ण चीज नहीं है. आप खुद मैदान में हो, आपको ज्यादा अच्छी तरह से समझ में आता है कि विकेट में क्या हो रहा है. ठीक आहे, स्वतःवर कॉन्फिडन्स असणं फार गरजेचं आहे. तर आपण दुसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र पाहतोय, सुरू करतोय आणि मात्र पहिलाच चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी फेकला होता आणि मात्र स्वतः जाऊन फॉलो थ्रू मध्ये चेंडूला उचलून या ठिकाणी मात्र इष्टा उद्ध्वस्त करतोय. आणि या ठिकाणी धातूच्या स्वरूपात दुसरा धक्का लागतोय. काशीनाथ बजागे काशीनाथ घरत हा फलंदाज मात्र नक्कीच या ठिकाणी माघारी परततोय. प्लीज सामना चालू असताना कोणीही गाडी मैदानातून घेऊन येऊ नका प्लीज. थोडस सहकार्य करा मित्रांनो. यानंतर मित्रांनो आपण पहिल्या फेरीतील अंतिम सामना पाहणार आहोत. एजी स्पोर्ट येवई विरुद्ध स्वराज 11 नानकर. दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर लगेच या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. बहुत बड़ी गलती की काशीनाथ ने, बॉलर की तरफ खेला था और उसके बाद रन लेने की कोशिश, समझ में नहीं आया कि रन लेने का प्रयास क्यों किया बल्लेबाजों ने. लेकिन अच्छी शुरुआत गेंदबाज राहुल द्वारा. इस बार हवा में गेंद, फील्डर क्या पहुंच पाएंगे, पूरी तरह से नहीं पहुंच पाए, बाल बाल बच गए. नितिन खेलना चाहते थे, थोड़ा सामने गेंद चली गई थी बैकवर्ड ऑफ द पॉइंट. शॉट थर्डमैन की रीजन में आखिरकार गेंद चली गई डिक्लेयर जोन में. 1 रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन 2 विकेटों के नुकसान पर. आज पूरी तरह से दबदबा रहा है पहली ही मैच से गेंदबाजों का, और इस मैच में भी अभी तक गेंदबाज हावी नजर आए हैं. एक चांगल्या संघाची बांधणी आपल्याला या ठिकाणी या सत्रामध्ये पाहायला मिळते जय बजरंग भावाली संघाची. कारण आपण जर पाहिलं तर अनंत जर आपण अजय सोडला तर सर्वच युवा खेळाडू आहेत, परंतु नक्कीच या ठिकाणी टीम वर्क खूप चांगलं पाहायला मिळालं. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा नक्कीच या खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन केलं होतं आणि या मॅच मध्ये सुद्धा चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये अनंताने दिली होती आणि त्यानंतर त्याच पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा राहुल चांगली सुरुवात करतोय. और अनंता की अच्छी बात ये रही है कि वो कहीं ना कहीं खुद सामने से नेतृत्व कर रहे हैं. जिस तरह से उनका प्रदर्शन रहा अभी तक बहुत ही बेहतरीन रहा है. नितिन के पास स्ट्राइक, नितिन भंडारी हवा में और आउट, सीधे स्क्वायर लेग फील्डर के हाथ में मार बैठे. एक और झटका लगता हुआ भावेश स्पोर्ट्स किरवली टीम को. बहुत अच्छी तरह से टाइम किया था नितिन ने इस स्ट्रोक को, लेकिन गैप में नहीं खेल पाए और नीचे भी नहीं रख पाए थे. सीधे स्क्वायर लेग का जो खिलाड़ी है थोड़ा सा सामने है, स्क्वायर लेग अंपायर के बाई तरफ वो खिलाड़ी रखा गया है, वहां पर फील्डर ने कोई गलती नहीं की. आसान सा कैच था, दोनों हाथों से कैच का स्वीकार किया और किरवली टीम की स्थिति अब काफी नाजुक नजर आ रही है. 7 रन बने हैं, 3 विकेट्स गवा दिए हैं. नक्कीच आता मात्र कुठेतरी प्रश्न पडला असेल की आपण फलंदाजी का अजय स्वीकारली. कारण आपण जर पाहिजे सुरुवात अतिशय खराब पाहायला मिळते, कारण दुसरा षटक चालू आहे, परंतु नक्कीच आतापर्यंत 3 गडी इथे मात्र गमावले. एक पार्टनरशिपची आवश्यकता आहे. राहुल पुन्हा एकदा ऊर्ध्व विकेटने इथे मात्र सरळ बॅटने लॉप करतो. या राजेशच्या बॅटमधून हा पटका पाहायला मिळतो. या चेंडू झरल जातो लॉंग ऑफच्या दिशेने, चांगला फील्ड पाहायला मिळतो त्या ठिकाणी, चांगली पैकी
काय टीम वर्क अजय या एक युनिटी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ज्याप्रमाणे क्षेत्रक्षण सजवलं आहे त्याच प्रकारची गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि हे होणं प्रत्येक संघामध्ये गरजेचं आहे. तुमचं टीम वर्क असेल तर तुम्ही कोणत्याही संघाला पराभूत करू शकता. तुमच्यामध्ये जिद्द असेल तर तुम्ही कुठल्याही स्पर्धेमध्ये चांगलं क्रिकेट खेळू शकता आणि तशाच प्रकारचा खेळ या ठिकाणी भावाली संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कार्पेटचे स्थानिक स्वतः फाळतोरमध्ये चेंडू अडवतोय. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती परंतु धावचीची संधी मात्र सोडणार नाही. अनंत यष्टांच्या पाठीमागे आहे आणि शेवटच्या क्षणी मात्र अजून एक धक्का लागतोय भावेश फुटकिरोली संघाला. फलंदाज बाद. थैंक यू टीम। देखिए आमने लोनाड ग्रामीण क्रिकेट का जहाँ तक सवाल है, जब भी किरौली और भावाली के बीच में मैचेस हुए हैं अधिकांश मुकाबले भावाली टीम ने जीते हैं। किरौली टीम के नसीब में ज्यादा जीत नहीं रही है और आज भी बहुत मुश्किल लग रहा है मुझे तो। 8 रन और 4 विकेट्स गवा दिए हैं, बहुत ही दयनीय अवस्था हो गई है टॉस हारकर पहले बैटिंग करते हुए भावेश स्पोर्ट्स किरौली टीम की। नए बैट्समैन प्रणय आए हैं, नितिन बजागी रन आउट हुए, विकेट्स फेंक रहे हैं बल्लेबाज दबाव में। इस बार ओवर पिच हवा में खेल दिया है से दूर, बहुत अच्छा शॉट, 1 बाउंस, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। हा फटका जर आपण अजय पाहिला तर चेंडूच्या मिरिट प्रमाणे फटका होता. डीप मध्ये मात्र कोणताही खेळाडू होता, लॉंग ऑफला खेळाडू होता, परंतु या ठिकाणी डीप एस्टॅक कव्हरच्या दिशेने मात्र अतिशय चेंडू वेगाने गेला आणि एका टप्प्याने आपण पाहिलं असेल की नक्कीच या ठिकाणी 4 धावांचा इशारा सुद्धा पंचांकडे आपण पाहतोय. पहिला बिग हिट या ठिकाणी भावेश स्पोर्ट्स किरौली संघाच्या डावामध्ये आपण पाहतोय आणि या चौकाराने आपण जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ सुद्धा समाप्त होते. या फक्त धावफलकर धावा जर आपण पाहिल्या तर 4 गडीबाज फक्त 12 धावा, ठीक 6 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं। प्रणय ने चौके के साथ अपने पारी का आगाज किया है और राजेश भी अपना रन बनाने का सिलसिला शुरू कर चुके हैं। एक पर बैटिंग कर रहे हैं, 2 युवा बल्लेबाज है क्रीज पर, काफी कुछ सीखने का मौका है यहाँ पर युवाओं के लिए इस चैंपियंस ट्रॉफी 2020 में। और अब 2 युवाओं के सामने एक बहुत ही अनुभवी दिग्गज खिलाड़ी गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए अनंता केनी। अनंता का ये दूसरा ओवर होगा। अनंता का अनुभव बहुत ही महत्वपूर्ण है भावाली टीम के लिए और उनका अनुभव काफी फायदेमंद साबित हो रहा है। पावर प्ले की समाप्ति हो चुकी है, थोड़ा सा फील्ड को खोल दिया है भावाली टीम के कैप्टन ने। पटकी हुई गेंद, बहुत ही खतरनाक गेंद। अनंता की एक खासियत रही है, जब भी गेंद उन्होंने थोड़ी पीछे रखी है तो बहुत तेज किया है। उनकी रफ्तार का मुकाबला ठीक तरह से बल्लेबाज नहीं कर पाए हैं। बीच बीच में धीमी गति की भी बहुत अच्छी गेंदबाजी की है, यॉर्कर्स का अच्छा उपयोग किया है, विविधता दिखाई है। आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर बाउन्सर चेंडू सुद्धा चांगल्या पद्धतीने मात्र चांगल्या लेंथवर हाताळतो. या प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं असेल. या ठिकाणी आपण पाहू शकता कुलवटपदा चेंडू तर सरळ बॅटने लॉप करतोय, लॉंग ऑनचा खेळाडू जातो, या चेंडूला उचलून फेकतोय. तत्पुरती मात्र या ठिकाणी फक्त सिंगल धाव पूर्णपणे या ठिकाणी बांधून ठेवलाय फलंदाजांना. एकही असा मात्र आपण जर पाहिलं तर मोठा फरक खेळण्यासाठी संधी उपलब्ध करून देत नाही. गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. तर दोन्ही संघांना सज्ज राहायचंय पुढील नाणेफेकीसाठी. स्वराज 11 नामकर संघाचा संघनायक आणि आई गावदे 20 पुढे यवई संघाचा संघनायक. अनंत एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट, गति परिवर्तन परख नहीं पाए उसको और गलत लाइन पर बहुत जल्दी खेल बैठे थे प्रणय। तो ये चतुराई है अनंता की, किस्म किस्म की गेंदें कर रहे हैं, नाना प्रकार की गेंदें कर रहे हैं और बिल्कुल भी प्रेडिक्टेबल नहीं हो रहे हैं। बल्लेबाज पहले से ही पहचान नहीं पा रहे कि अगली गेंद कौन सी होने वाली है। ओवर पिच आएगी, यॉर्कर आएगी, गुड लेंथ होगी, शॉर्ट ऑफ गुड लेंथ होगी या फिर बाउंसर होगी या फिर स्लोअर वन होगी, समझ में नहीं आ रहा है। अनंता फिर से राइट आर्म ओवर द विकेट, इस बार बैक ऑफ लेंथ ऑन दी अप खेला, बॉलर के पीछे 1 रन जरूर मिलेगा प्रणय को। दोनों युवा बल्लेबाज है, दोनों के पास एक अच्छा अवसर है कि एक अच्छी पार्टनरशिप बनाए अपनी टीम के लिए और कुछ कर दिखाने का अच्छा मौका है मैं समझता हूँ। लेकिन चुनौती भी है बड़ी क्योंकि सामने बॉलिंग आक्रमण बहुत ही अच्छा है। आने वाले ओवर्स में विकेश भी गेंदबाजी करने वाले हैं। स्कोर इस समय 14 रन 4 विकेटों के नुकसान पर। इथे मात्र चेंडू हवेत आहे, परंतु नक्कीच या ठिकाणी कोणत्याही प्रकारची झेल होण्याची संभावना मात्र पाहायला मिळत नाही, कारण
क्षेत्रक्षापासून थोडासा दूर चेंडू लँड होतोय जमिनीवर, परंतु चांगला फील्ड आपल्या लॉंगअपच्या दिशेने पाहायला मिळालं. चांगली फेकी एकाच ऍक्शन मध्ये अजय अनेक प्रकारचे चेंडू हाताळतो. यानंतर हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत आपण जर पाहतो लिगल 5 डिलिव्हरी पाहायला मिळाली. 5 प्रकारचे 5 चेंडू आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूला रिलीज करतोय. सबसे अच्छी बात कंट्रोल देखने को मिल रहा है. पहा या ठिकाणी हाताचा मात्र थोडासा वेग कमी केला. बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. लेग कटच्या अंदाजामध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. अशा रीतीने 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद, फक्त 15 धावा. आणि आता मात्र आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक. थोड़ा सा समय मिलेगा बल्लेबाजों को एक दूसरे के साथ चर्चा करने का. शायद मेरे ख्याल से 12वें खिलाड़ी भी मैदान में जाएंगे, लेकिन दोनों बल्लेबाजों को एक दूसरे से बात करती रहनी होगी कि अब क्या किया जाए, आने वाले 2 ओवर्स में किस तरह से बैटिंग की जाए. गैप्स में शॉट्स खेलना बहुत ज़रूरी है. कुछ बड़े शॉट्स तो अब खेलने होंगे. यदि एक फाइटिंग टोटल की तरफ 40 की तरफ भी जाना है तो यहाँ से 2 ओवर में 25 रन बनाने होंगे. स्कोर केवल 15 रन है. करंट रन रेट 5 रन प्रति ओवर का है, जो बहुत ही कम है मेरे ख्याल से, क्योंकि टेनिस बॉल क्रिकेट है. 5-5 ओवर के मैचेस है. आप 6-7 रन प्रति ओवर के हिसाब से भी रन बनाते हो तो अच्छा रन रेट नहीं माना जाता है. कम से कम आप चाहते हैं कि यदि आपके विकेट भी जल्दी जल्दी गिर गए तो 8 या 9 रन प्रति ओवर के हिसाब से बल्लेबाज रन बनाए. नक्कीच आपण अजूनही 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी पाहणार आहोत. धावफलका 15 पाहिली तर फक्त 15 धावा. परंतु नक्कीच या तुम्हाला संघर्ष करायचा असेल, प्रतिस्पर्धी संघासमोर फाईट करायची असेल तर किमान या 2 षटकामध्ये 25 ते 30 धावा जोडणं फार गरजेचं असेल. परंतु तशा प्रकारची फलंदाजी होईल का, हा एक प्रश्न आता निर्माण झाला असेल खेळाडू कक्षामध्ये. जे 2 फलंदाज करतायत त्यांच्या मनामध्ये सुद्धा नक्की एक शंका असेल की कशा प्रकारची फलंदाजी करायची. कारण गोलंदाज आतापर्यंत हवी पाहायला मिळाली आपल्याला भावाले संघाकडनं. कारण अनंतचा स्पेल अजय समाप्त झाला. फक्त 2 षटकामध्ये 9 धावा त्यांनी खर्च केल्या. अपना पूरा अनुभव झोंक दिया अनंता ने, और किरौली के बल्लेबाजों को बांधे रखा उन्होंने. करारे झटके भी दिए. 1 विकेट हालांकि उनको मिला, और एक बैट्समैन शायद रनआउट भी हुए थे उनके ओवर में. 4 विकेट जो गिरे उसमें से 2 बैट्समैन रनआउट हुए हैं. नितिन भंडारी फुलटॉस गेंद पर कैच आउट हुए. तो कहीं ना कहीं बल्लेबाजों ने गलतियां की है. जब मौके थे अच्छे शॉट्स खेलने के लिए तो उनका फायदा नहीं उठा पाए हैं. लेकिन अभी भी 2 प्रतिभाशाली बल्लेबाज, युवा बल्लेबाज क्रीज पर है जो अच्छे शॉट्स लगा सकते हैं. नेवर लेकर विकेश आगे रखी हुई गेंद, उसको खेल दिया है डिप मिड विकेट की तरफ. बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए. हवा में संभवतः खेलने की कोशिश थी. केवल 1 रन. स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 16 रन 4 विकेटों के नुकसान पर. नक्कीच सिंगल डबल्सने मात्र नक्कीच इथे काहीच मात्र सिद्ध होणार नाही. दरम्यान या ठिकाणी स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. ठाणे जिल्हा सहचिटणीस शिवसेना प्रणित हिंदुस्थान माता ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी डोंगरे साहेबांकडून या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद प्रकाशजी डोंगरे साहेब. युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि या ठिकाणी अजून एक आपल्याला डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. माफ करा, व्हाईट चेंडू आहे. यस, पहिल्या चेंडूवर सिंगल, आणि आता मात्र स्फेअर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. या आव्हानाच्या रूपाने मात्र धावफलक पुढे सरकतो. या मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे 22 फूट किरवली संघाला. विकेश पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने लॉप करतो. चेंडू जातो लॉंगांच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. या आतापर्यंत आपण जर पाहिलं अजय तर भावाली संघाचं नक्की दोन्ही बाजू जर आपण पाहिल्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण वर्चस्व आतापर्यंत आपण पाहतोय. बिल्कुल सही. और जब आपकी फील्डिंग अच्छी होती है तो गेंदबाजों का आत्मविश्वास अपने आप बढ़ जाता है. वही चीज देखने को मिल रही है. विकेश पहले मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है. 2 विकेट्स चटकाए थे. 3 रन मात्र दिए थे 1 ओवर में. बहुत अच्छी गेंद बॉलर के पास, और लीजिए एक और बैट्समैन रनआउट होने की तैयारी में है. लेकिन अभी देखना है कि अंपायर का क्या निर्णय आता है. बेल जो थी वो हाथ में रखी थी गेंदबाज विकेश ने. गेंद बेल को उन्होंने नीचे जमीन पर गिराया नहीं, उस वजह से बच गए वहां पर राजेश. बहुत अच्छा फैसला अंपायर अभय पटोले का. मैन फ्रॉम अंबरजे. 1 रन मिल गया खिरवली टीम को और राजेश को जीवनदान. पण किती मात्र विकेश कडनं चुकी पाहायला मिळाली. आणि अशा प्रकारे दृश्य अजय आपण नेहमीच पाहत असतोय. कधी कधी चुका होत असतात गोलंदाज कडनं. पुन्हा एकदा आपल्याला पाहतो की या ठिकाणी चांगला शॉट पाहायला मिळत नाही. सिंगल डबल्सवर पूर्णपणे जोर टाकत असताना या ठिकाणी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. परंतु तशा प्रकारे चेंडू पाहायला मिळत नाही. अतिशय चांगल्या लेंथवर गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. धावसंख्या पुढे हलू जात असताना फक्त 20 धावा धावफलकावर. मात्र अब यहाँ से 8 गेंदे पारी में शेष है. विकेश संभवतः सबसे तेज बॉलर है भावाले ए टीम के.
अगली गेंद इस बार बैकफुट पर जाकर खेला टॉप एज और इस बार कोई गलती नहीं की विकेश ने। बहुत अच्छा कैच, कॉटन बोल्ट आउट होकर पेविलियन में लौटते हुए राजेश भोईर। ओव्हरपिच चेंडू होता जे आणि नक्कीच चांगल्या पद्धतीने बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू होता. संपर्क ज्या वेळी झाला नक्कीच मोहर लागली होती त्या फटक्यामागे 6 धावांची पहिला बिग हिट या ठिकाणी आपण पाहतो या डावामध्ये. जी हाँ, पहला सिक्सर इस मैच का और फिर से वही गलती जो पहली 2 गेंदों पर उन्होंने की थी। इस बार गेंद से दूर रह गए और ये विकेट ज़्यादातर हमने देखा है कि गेंदें नीचे रह रही है। थोड़ा अतिरिक्त बाउंस भी कभी कभी देखने को मिलता है, लेकिन अधिकांश गेंदें नीचे रह रही है, जिस वजह से लो स्कोरिंग मैचेस देखने को मिल रहे हैं। अच्छी वापसी करते हुए गेंदबाज अविनाश, 2 गेंदें अब केवल पारी में शेष, रन संख्या केवल 28, 5 विकेटों के नुकसान पर। अर्ध विकेटने पुन्हा एकदा नक्कीच या चेंडूवर सुद्धा लक्ष केंद्रित केलं नाही. नक्कीच हा चेंडू जर अजय या लॉंग ऑफ किंवा डीप एस्टॅक कवरच्या दिशेने जर खेळला असता तर कदाचित चांगला संपर्क होऊ शकला असता. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये तुम्हाला जास्त वेळ मिळत नसतो. या नक्कीच जर तुम्हाला मोठा फटका खेळायचा असेल तर तुम्हाला चेंडूवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. त्यावेळी तुम्ही एखादा मोठा फटका खेळू शकता. परंतु या ठिकाणी एक अंधाधुंद फटका आपण पाहिला प्रणयच्या बॅटमधनं. शेवटचा चेंडू शिल्लक या इनिंग्समधील. आता मात्र चांगला फटका पाहिला होता गॅपमध्ये, परंतु डीप कव्हरकडे मात्र शतकी सज्ज आहे. सिंगल येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेत
शॉटचा प्रयत्न करत असताना मात्र फलंदाज मात्र या ठिकाणी धावचूकच्या स्वरूपात मात्र बाद होतोय. तर असे ते पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र समाप्त होतो. या धावसंख्या आपण पाहिली तर 6 गडी इथे मात्र गमावले किरवली संघाने 29 धावा धावफलकावर. आणि विजयासाठी जे बजरंग स्पोर्ट भावाले या संघाला 30 धाब्यांची गरज. तर ह्या धावा कशा होतील, कशा प्रकारे या धावांचा पाठलाग केला जाईल, तत्पुरते आपण पहिल्या फेरीतील अंतिम सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. संघ आहेत स्वराज 11 नानकर विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट येवई या दोन संघामध्ये. निश्चितच पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल. 30 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण भावळे टीमच्या फलंदाजांसमोर असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र ही स्पर्धा ट्रिपल-एस नेटवर्क या केबल नेटवर्कवर देखील प्रक्षेपित केली जाते. त्यासाठी खूप मोलाचं सहकार्य आमणे गावचे रमेश पाटील यांचं, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. 786 क्रमांकाच्या चॅनलवर ट्रिपल-एस नेटवर्कवर तुम्ही घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकाल. पाहत राहा चॅम्पियन्स ट्रॉफी 2020. तुम्हाला घेऊन जातोय टॉस बॉक्समध्ये पुढील सामन्याच्या टॉसकडे. इट्स ओव्हर टू योगेश पाटील. थोडंसं करेक्शन आहे. चॅनेल नंबर 788 आम्हाला आताच माहिती मिळते. 788 नंबर चॅनलवर तुम्ही ट्रिपल-एस वर ही स्पर्धा पाहू शकाल. ओव्हर टू योगेश पाटील. थँक्यू सो मच अजय. तर नानकरचे समाजसेवक सन्माननीय भरतजी पाटील व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करणार आहोत. सन्माननीय भरतजी पाटील नानकरचे उद्योजक सुद्धा आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. प्रथमतः मी दोन्ही संघनायकांना नाणं दाखवतो. एका बाजूला आपण पाहू शकता ओम साई आमने लोणाड आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आपण चॅम्पियन ट्रॉफी 2020. तर तुम्हाला दोघांपैकी एखादा कॉल या ठिकाणी द्यायचा आहे. तर येवई संघाचा संघनायक इथे कॉल देतोय. ओम साई आमने लोणाड असा कॉल होता, परंतु आलेला आहे चॅम्पियन ट्रॉफी, म्हणजे हा नाणं जातोय नानकर संघाच्या बाजूने. तर प्रथमतः आपण विनिंग करण्यादाराला ही सुंदर ट्रॉफीज देणार आहोत. आणि त्यानंतर विश्वास पाटील वाशिरेगावचे माजी सरपंच, त्यांच्या सौजन्य लाभलेलं हे शीतपेय सुद्धा आपण विनिंग संघनायकाला द्यायचं आहे. आणि त्यानंतर मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचं आहे. थोडंसं वेळ आहे, तर आपण मित्रांनो दोन्ही संघनायकांशी थोडीशी चर्चा या ठिकाणी करणार आहोत. कॉल करण्याची तुम्हाला संधी मिळाली नाही, परंतु कॉल तुमच्या बाजूने लागला, किती आनंद होतोय. कॉल आमच्या बाजूने लागला आहे, कारण फिल्डिंग घेणार होतो आम्ही. आणि इथे आमने लोणार परिसरात आम्हाला खेळण्याबद्दल मदन दत्तू जाधव यांनी संधी दिली, कारण त्यांचं आमचं नेहमीच मोलाचं सहकार्य असतं. त्यांचे आभार मानतो मी. तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे, याचं कारण असे तुमच्याकडे गोलंदाजी मजबूत आहे. असे कोणतेही गोलंदाज तुमच्या संघामध्ये की ते चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करतील. विजय तातली, अमोल थेटे आणि सूरज सपाड हे चांगले गोलंदाज आहेत आमचे, आणि कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. येवई संघ जर आपण पाहिला तर नक्कीच मागील 2 वर्षापासून चांगली कामगिरी करतोय, तर त्या संघासमोर कशा रीतीने रणनीती आखणार आहात आणि त्या संघाला तुम्ही किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार आहात. 40 ते 45 धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. तुम्ही कॅप्टन आहात, तुमची भूमिका काय असणार आहे या मॅच मध्ये. बॅटिंग. जी असोसिएशन तयार करण्यात आलेली आहे, तर या असोसिएशनसाठी तुमचा संदेश काय असेल. खूपच उत्कृष्ट असोसिएशन तयार केले आहे आणि आम्हाला इथं खेळण्याची संधी मिळाली, त्यांच्याबद्दल मदन दत्तू जाधव यांचे आभार व्यक्त करतो आम्ही. आणि त्यांचे नेहमीच आम्हाला मोलाचे सहकार्य असतं. तर नक्कीच तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही नक्की टॉस गमावलाय, तुम्हाला फलंदाजी करायची. 5 षटकांचे सामने आहेत. 5 षटकामध्ये तुम्हाला असं काय वाटतं की किती धावा या मैदानावर सेफ असतील. 50 ते 60. 50 ते 60 धावा जोडण्यासाठी तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. तर असे कोणते फलंदाज तुमच्या संघामध्ये आहेत की चांगली फलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघावर दर्पण टाकण्याचा प्रयत्न करतील. मनोज आहे, अजून शरद आहे. तुमची भूमिका काय असणार आहे या मॅच मध्ये. गोलंदाज. तर एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल अशी आम्ही अपेक्षा करू शकतो. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो टॉस बॉक्स या ठिकाणी झालेला आहे. स्वराज 11 नानकर संघाच्या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे. इन्व्हाइट केला आहे येवई संघाला फलंदाजीसाठी. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू.
धन्यवाद योगेश। एक बार फिर से सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है। ओम साई आमने लोनार्ड क्रिकेट एसोसिएशन प्रेजेंट्स चैंपियंस ट्रॉफी 2020 में 30 रनों का टारगेट पहली गेंद पर सिंगल लिया है अनंता ने। स्ट्राइक अप कैप्टन जोगेंद्र के पास। हनुमान गेंदबाजी करते हुए बहुत अच्छी गेंद बल्ले के बाहरी किनारे को छोड़ती हुई गेंद विकेट कीपर के हाथों में। थोड़ा सा वेट करते हुए बैकफुट पर जाकर पंच करने की कोशिश की थी बल्लेबाज ने, पूरी तरह से चूक गए जोगेंद्र। बायत के गेंदबाज के सामने बायत के बल्लेबाज। एक बार फिर से हनुमान लेफ्ट आर्म ओवर द विकेट। एक और अच्छी गेंद, इस बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास। बढ़िया गेंदबाजी करते हुए हनुमान दिगाड़कर बहुत अच्छे लय में है। पहले मैच में भी शानदार गेंदबाजी की थी, मैन ऑफ द मैच रहे थे। 2 ओवर में सिर्फ 10 रन खर्च किए थे और 2 विकेट्स चटकाए थे। 30 गेंदों में 30 रन बहुत ही आसान समीकरण है, लेकिन उसको मुश्किल बनाया जा सकता है। इस बार मोटा सिरा लगा बल्ले का, डिक्लेयर जोन में गेंद चली गई है। 1 रन मिलेगा जोगेंद्र को। अब जाकर तीसरी गेंद पर जोगेंद्र का खाता खुलता हुआ और भावाले ए टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन बिना किसी नुकसान के। किफायती बॉलिंग की आवश्यकता है और वैसी ही शुरुआत की है हनुमान ने। हो नक्कीच बॉल टू रन इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी। 30 चेंडूमध्ये 30 धावा इथे मात्र जोडायच्या आहेत जय बजरंग स्पोर्ट भावाले ए संघाला। परंतु हनुमानचं मी कौतुक करेन ज्या प्रकारे सुरुवात करतोय पहिल्या षटकामध्ये। इथे मात्र पुन्हा एकदा खूपच चांगला चेंडू पाहायला मिळतो। या खोदून काढला होता हा चेंडू। आपण जर पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपतायत। एक संधी निर्माण झाली होती, परंतु दोन्ही फलंदाजाने अतिशय वेगाने मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या आणि या 2 धावणे आता मात्र संघाची धावसंख्या पुढे जाते या बिनबाद 4। गेंद हवा में रही थी और एक क्षण के लिए लगा कि शायद कैच का मौका बनेगा, लेकिन फील्डर जो थे गणेश बजागे, खुद कप्तान थे वहां पर वाइड मिड ऑन पर, गेंद रोकने के बारे में सोच रहे थे। गेंद भी रुकी नहीं, उनसे उनके ऊपर से चली गई बाउंस पर और उसके बाद दूसरा रन बल्लेबाजों ने देखते ही देखते पूरा कर लिया। बहुत अच्छी दौड़, बहुत तेज रनिंग बिटवीन द विकेट्स देखने को मिली। तो ये छोटी छोटी गलतियां हैं, इनको सुधारना होगा किरौली टीम को। अच्छी फील्डिंग करनी होगी अच्छी गेंदबाजी के साथ। इस बार देखिए दिशाहीन गेंद। कहीं ना कहीं गेंदबाज भी थोड़े से निराश हो जाते हैं जब उनकी गेंद पर मिसफील्ड होता है या फिर जहां पर 1 रन होता है वहां पर बैट्समैन को 2 रन मिलते हैं। स्कोर में इजाफा, स्कोर 5 रन बिना किसी नुकसान के। इस बार सीधे बैट से लॉप किया लेकिन मिस टाइम कर बैठे अनंता। आसान सा कैच, इस बार कोई गलती नहीं और आखिरकार अनंता लौटते हुए पेविलियन में। दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होता। या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय राजेजी गायकवाड एक प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि त्यांच्या समवेत माजी सरपंच सन्माननीय विनोदजी जाधव या दोन्ही मान्यवरांचं या असोसिएशनच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वेलकम, सुस्वागतम। बहुत ही बढ़िया गेंदबाजी हनुमान दिगाड़कर द्वारा। ज्यादा तेज नहीं कर रहे लेकिन नियंत्रण अच्छा दिखाया है उन्होंने और ब्रेक थ्रू की आवश्यकता थी। पहले ओवर में ब्रेक थ्रू दिलाने में कामयाब रहे हनुमान। ओवर भी समाप्त हो चुका है। स्कोर 5 रन, 1 विकेट के नुकसान पर। छोटा टारगेट है, 30 रन ही बनाने हैं 5 ओवर्स में, लेकिन अनंता ने थोड़ी जल्दबाजी की। इससे पहले भी जो शॉट खेला था उन्होंने, उस पर भी गेंद हवा में रही थी, ठीक तरह से खेल नहीं पाए थे। और इस बार भी हमने देखा कि बहुत आक्रामक शॉट खेलने का प्रयास किया, बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए और एक आसान सा कैच ऑफ साइड में थमाकर पेविलियन में लौटे हैं। जीवन ने कैच लिया। नक्कीच अजय, आपण जर आनंदाचा विचार केला तर दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा तो फलंदाजीमध्ये काही जास्त योगदान देऊ शकला नाही, परंतु गोलंदाजीमध्ये फार त्याचं चांगलं योगदान संघाला लाभलेलं आहे। परंतु पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी आता मात्र नवीन येतोय फलंदाज अविनाश आणि जोगेंद्र हे 2 फलंदाज किलपीटर आपल्याला पाहायला मिळतात। हनुमानचा नक्की चांगला षटक या ठिकाणी समाप्त झाला। इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू हुकच्या अंदाजामध्ये खाली क्षेत्रामध्ये चेंडू अतिशय वेगाने निघून जातो या डेप स्क्वेअर लेग सीमेरेषेच्या पलीकडे। पंचांचा इशारा, षटकार। शॉट ऑफ लेंथ गेंद थी, बहुत ही अच्छे पोजीशन में आकर ये शॉट खेला गया अविनाश द्वारा। पहली ही गेंद का सामना किया इस पारी में और क्या गजब की शुरुआत की है। सिक्सर से उन्होंने खाता खोला है। टीम का स्कोर दोहरे अंकों में प्रवेश करता हुआ 11 रन 1 विकेट के नुकसान पर। छोटे टोटल को बचाने में ये बहुत बड़ी दिक्कत रहती है, एक भी आप कमजोर गेंद नहीं कर सकते हो।
वापसी करनी होगी यहाँ पर अभिषेक को। युवा गेंदबाज है, पहले मैच में अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन इस मैच में उतनी अच्छी शुरुआत नहीं कर पाए हैं। पावर प्ले का दूसरा और अंतिम ओवर इस समय प्रगति पर, 3 खिलाड़ी सर्कल के बाहर। अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट। इस बार लोअर फुल टॉस स्वीप किया है, गैप में खेला हुआ स्ट्रोक, लेकिन डीप मिड विकेट पर बढ़िया फील्डिंग। जीवन की अच्छा थ्रो, बाउंस पर, लेकिन थोड़ा धीमा थ्रो। दूसरा रन लेना चाहते थे वहां पर अविनाश, काफी ज्यादा बैकअप भी कर चुके थे, लेकिन आखिरकार उनको वापस भेज दिया कॅप्टन जोगेंद्र ने, और एक सही फैसला। पण किती क्षेत्ररक्षणात आपण जर विचार तर खूपच चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर चांगली फेकी सुद्धा त्याच्याकडनं पाहायला मिळाली. असं वाटत की 2 धावा इथे फलंदाज पूर्ण करतील, परंतु शेवटच्या क्षणी मात्र जोगेंद्रने मात्र नकारलं आणि एकाच धावावर मात्र समाधानी मानलं दोन्ही फलंदाजाने. 30 धावांचा पाठलाग इथे मात्र करतोय जय बजरंग स्पोर्ट भावाले ये संघ. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. यास पंच आपल्याकडे वळतायत, डावी इष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातोय. वाईटचा इशारा, अवंतर धावसंख्येत. बरं, या धावांवर कुठेतरी ब्रेक लावावा लागेल, कारण तुम्ही 30 धावांचा इथे मात्र संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला नक्कीच चमत्कारी गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. परंतु जर तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी केली तर मात्र तुमच्या हातातून हा सामना मात्र कदाचित निष्ठू सुद्धा शकतोय. धावसंख्या पुढे जात असताना 13 या धावसंख्येवर आता मात्र बिगिट चेंडू जातोय 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 आणि गेला मिड विकेटच्या बाहेर. षटकार. अनुभव की कहीं ना कहीं कमी साफ तौर पर झलक रही है गेंदबाजी में। 2 शॉर्ट पिच गेंदे की है और दोनों पर छक्के लगे हैं। बहुत ही आकर्षक पुल शॉट खेला गया मिड विकेट और स्क्वायर लेग के बिल्कुल बीच में से हवाई फायर किया कैप्टन जोगेंद्र ने। जोगेंद्र अच्छे फॉर्म में चल रहे हैं इस सीजन में, पहले मैच में भी अच्छे आकर्षक शॉट्स लगाए थे, उन्होंने 16 रनों का योगदान दिया था और इस मैच में भी अच्छी बैटिंग करते हुए अपनी टीम के लिए उनका ये पहला सिक्सर इस पारी में, जीत की तरफ बढ़ती हुई बावाली टीम। इस बार जाने दिया गेंद को, ये तो गरीबी में आटा गीला करने वाली बात है किरौली टीम के लिए। वाइड गेंद, पहले आपने कम रन बनाए हैं और उस पर इस तरह की दिशाहीन गेंदबाजी। खूपच खराब परफॉर्मन्स या सामन्यामध्ये भावेशपूर किरोली संघटना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र यॉर्कर लेन डिलिव्हरी, चेंडूला फक्त सन्मान दिलं आणि चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोन कडे, पण तंत्रशर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल येते या चेंडूवर आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र वाटचाल करतो या भावाले संघ विजयाकडे. कारण धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा, येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी फक्त 19 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र फक्त 9 धावेंची गरज. एक सहज सोपा सामना इथे मात्र आपल्याला समीकरण पाहायला मिळतोय. उर्ध विकेटने पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. अजय आपण उल्लेख करतो या वारंवार खेळपट्टीचा, पुन्हा एकदा चेंडू खाली राहतोय पर तो चेंडू जातो डिक्लेअरच्या झोन मध्ये. जी बिल्कुल, बॉलर्स के लिए बहुत मदद है मैं समझता हूँ। इतनी गेंद नीचे रहती है या फिर ऊपर भी कभी कभी उड़ती है अचानक ढंग से, तो आपको चाहिए कि सही इलाके में गेंदबाजी करे। 2 शॉर्ट गेंदे की और ज्यादा रफ्तार भी नहीं है। एक गेंद अभी भी शेष है इस ओवर में, 2 वाइड गेंदे कर चुके हैं, तो अभी भी 19 गेंदे शेष है। जीतने के लिए मात्र 8 रनों की जरूरत भावाली टीम को। राइट एरियाज में अब गेंदबाजी करने का प्रयास हो रहा है अभिषेक द्वारा। देखिए ये बढ़िया लेन थे और बढ़िया लाइन भी। स्विंग एंड मिस, अंतिम गेंद पर कोई रन नहीं। पावर प्ले की समाप्ति, स्कोर 22 रन 1 विकेट के नुकसान पर। पहला ओवर बहुत अच्छा था, हनुमान का सिर्फ 5 रन दिए थे, 1 विकेट चटकाया था, लेकिन अभिषेक महंगे साबित हुए। आसान सा समीकरण जय बजरंग भावाले ए टीम के सामने। 18 गेंदों में मात्र 8 रनों की दरकार है मैच को जीतने के लिए। हनुमान आक्रमण जारी रखते हुए और इस ओवर की शुरुआत दिशाहीन गेंद के साथ। वाइड यॉर्कर की शायद कोशिश कर रहे थे, लेकिन काफी ज्यादा बाहर कर बैठे। जोगेंद्र ने खेलने की कोशिश नहीं की, उनको पता था कि गेंद बहुत दिशाहीन है। तोहफे के रूप में कहीं ना कहीं रन्स मिल रहे हैं भावाले ए टीम को पिछले ओवर से। हनुमान ने पहले ओवर में शानदार गेंदबाजी की थी, इस बार ओवर पेज बेहतरीन स्ट्रोक, सीधे बैट से 6 रन।
जबरदस्त फटका आणि या षटकाराने मात्र धावांची ते मात्र नक्कीच बरोबरी पाहायला मिळते. फक्त विजयसाठी एका धावेची गरज आणि या ठिकाणी विनिंग फटका जोगेंद्रच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा रीतीने या सामन्यावर विजयश्री प्राप्त करत असताना जय बजरंग स्पोर्ट भाववाले ए संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन. हरलेल संघाचं कौतुक. तुम्ही नक्कीच या स्पर्धेमध्ये सहभाग झालात. एक चांगला खेळ तुमच्याकडनं नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळाला. तुम्हाला पुढील वाटचालीस पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. तर या सामन्यावरचा पुरस्कार आपण देत आहोत ज्याने अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी साकारली. आपल्या स्पेलमध्ये 2 षटक हाताळली आणि एकूण 9 धावा खर्च केल्या आणि विकेट्स प्राप्त केला. एक जबरदस्त गोलंदाजी त्याच्याकडे पाहायला मिळाली आणि तोच ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू अनंता केने. जुनी तलवार पुन्हा एकदा इथे मात्र चमकताना आपल्याला पाहायला मिळते. तर यानंतर आपण व्यासपीठावर सामन्यावरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी नक्कीच आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये हँडशेक होते. या एका नवीन संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण सामना समाप्त झाल्यानंतर आपण दोन्ही संघाचे खेळाडू हस्तांदोलन करत असताना मैत्रीपूर्ण लढत असंच आपण म्हणू शकतोय. काहीसा एकतर्फी सामना पाहायला मिळाला. भावळे संघाचं पूर्णपणे वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं या मॅच मध्ये. सामनावीर खेळाडू अनंता केणे आपण व्यासपीठावर यायचं आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील दर्जेदार कामगिरी केली होती अनंताने. पंकज दळवी यांचं देखील आगमन झालेलं आहे. काल काय छान फटकेबाजी केली उद्घाटनीय मॅच मध्ये आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी देखील केली. परंतु क्वार्टर फायनल मॅच मध्ये त्याचं शून्यावर बाद होणं माऊली स्पोर्ट्सला काही परवडलं नाही. तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण अनंता केणे यांचा गौरव करणार आहोत. उद्याचे सामने तुमच्या स्क्रीनवर सध्या आहेत. सन्माननीय सुरेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आकर्षक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि गिफ्ट टॅम्पर दिलं जात आहे. पाहू शकाल तुम्ही आमणे गावचे उद्योजक स्वर्गीय इंद्रा पाटील यांचे पिताश्री. खूप छान गोलंदाजी अनंताची. भेदक मारा आणि चांगली विविधता दाखवली ही महत्वाची बाब. 2 षटकांमध्ये 9 धावा देऊन 1 गडी बाद केला आणि सुरुवातीलाच बॅकफुटला ढकललं किरवली संघाला. त्यानंतर आमचे राजेश जे गायकवाड साहेब प्रसिद्ध उद्योजक त्यांच्या शुभ हस्ते हे पुढील पारितोषिक. सन्माननीय विनोदजी जाधव माजी सरपंच त्यांच्या शुभ हस्ते देखील पारितोषिक आपण देतोय.